बोलले हे मला माहिती नाही। माझं मत असं आहे की मी पुन्हा सांगतो, आंदोलन करणारे काही लोक हे चांगल्या भावनेने करणारे असू शकतात, मला त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही, पण हे तेवढंच खरं आहे की त्याच्यामध्ये काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत हे मात्र स्पष्ट दिसतंय। त्यातल्या अनेक लोकांना नीट काय हे देखील माहिती नाही, परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही, ते आपापला अजेंडा त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहेत। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण आंदोलन करताना ते सनदशीर मार्गाने केलं पाहिजे। आंदोलन करताना पोलिसांच्या गाड्या तोडायच्या, पोलिसांच्या गाड्या फोडायच्या, त्याच्यामध्ये काल दिल्लीमधली प्राथमिक माहिती जर आपण माध्यमांच्या मधनं पाहिली तर 5-6 पोलीस अधिकारी जखमी झालेले आहेत। त्यामुळं असा कायदा हातात घेणं बरोबर नाही। कुणी विद्यार्थी संघटना असतील किंवा कुणी असेल, असं आतंकवादी त्याला म्हणता येणार नाही। आतंकवादी म्हणजे काय, जे अंधाधुंद गोळीबार करतात, जीव घेतात, एखाद्या देशाविरुद्ध आपल्या काही कारवाई करतात, त्याला आतंकवादी म्हणतो आपण। पण विद्यार्थी जरी असले तरी दगडफेक करायची, पोलिसांवर त्याला जखमी करायचं, ही सुद्धा बाजू योग्य नाही। त्यामुळं माननीय सदाभाऊ खोत जरी म्हटले असले तरी आतंकवादी म्हणणं हे योग्य नाही, कारण विद्यार्थी शेवटी चळवळीमधले असतात, त्यांच्या मागण्या मांडत असतात, पण सनदशीर मार्गानं आंदोलन करणं, धरणं धरणं, घोषणाबाजी करणं, रास्ता रोको करणं इतपत ठीक आहे, पण सरकारी मालमत्तेचं नुकसान, सरकारी वाहनांचं नुकसान, सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना जखमी करणं हे देखील काही योग्य नाही। दगडांनी भरलेले 4-4 ट्रक कसे आले, काय प्लान होता, कुणी हा प्लान केला होता? सर्वसाधारण आंदोलनाकरता आलेले मुलं वेगळे होते, पण या आंदोलनाच्या मागे जे षडयंत्र होतं ते वेगळ्या पद्धतीचं होतं। त्यामुळं एखाद्या वेळी सदाभाऊ खोत यांनी त्या जे या ठिकाणी षडयंत्रकारी आले होते त्यांच्याबद्दल बोलले असतील। त्यामुळे दगडाने भरलेले कुणावर या ठिकाणी हल्ला करणार होते, कुणाचा जीव घेणार होते, कुणाला मारायला आले होते, एकदा हे तपासलं पाहिजे, तेव्हा कळेल, म्हणून ते सदाभाऊ खोत बोलले असतील। सदाभाऊ ते गुंडाभाऊचा प्रवास इतक्या लवकर तुम्ही मिळवाल असं वाटलं नव्हतं। मंत्री होता, मंत्रीपद गेलं, पुन्हा मंत्रीपद मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या, गरिबांच्या हक्कासाठी लढणारा सदाभाऊ आपल्या शैक्षणिक हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना गुंडा म्हणतो, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला नाही पाहिजे असं म्हणतो, कारण तुमचा पोरगा तिथे नव्हता आणि दुसऱ्याच्या पुराला लाथाकाट्या खाऊन त्याचं समर्थन करून जर मंत्रीपद मिळत असेल तर ते तुम्हाला हवं आहे असा त्याचा अर्थ होता। तुमची छीतूपण करण्याची इच्छा नाही आहे, कारण आम्ही पाहिलेला सदाभाऊ आणि आज सदाभाऊ ते गुंडाभाऊचा प्रवास हा महाराष्ट्र कधी मान्य करणार नाही। ज्या पद्धतीनं काही नेत्यांनी या विद्यार्थ्यांना सांगितलं की हे आतंकवादी आहे, तर हा अतिशय बकवास विषय आहे। ते विद्यार्थी देशाचं भविष्य आहे, ते विद्यार्थी आमचे आहेत आणि ते एक वेगळे स्वप्न घेऊन ते त्यांच्या आयुष्याची वाटचाल करत आहेत, परंतु त्यांची स्वप्न त्यांना भंग होताना दिसतात आहे आणि म्हणून त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा बॅलन्स गेलेला आहे। जर त्याच्यामध्ये जर दोषी असतील, त्यांचा कुठेही सूत्राम असं त्याच्यामध्ये हात असेल तर निश्चितपणे कारवाई आवश्यक आहे, पण काही संबंध नसताना कोणाचा राजीनामा मागणं योग्य नाही। सदाभाऊ खोत सारख्या व्यक्तीला आपण अजिबात सिरियसली घेऊ नये। काय एक बरीच वर्ष अडगळीत पडलेला माणूस, भाजपाने एमएलसी दिली म्हटल्यावर त्यांची तळी उचलणं त्याने फार स्वाभाविक आहे। हा, पण आपण देवेंद्रजी या राज्याच्या मुख्यमंत्री पदावरच्या व्यक्तीला मात्र निश्चित सिरियस घेतलं पाहिजे। देवेंद्रजी म्हणाले की या आंदोलनाच्या निमित्ताने मला वाटलं त्यांच्यात थोडीफार संवेदनशीलता शिल्लक असेल, परंतु त्यांनी स्वीकारणे, नाकारणे वगैरे तद्द नेहमीच्या स्टाईलमध्ये अहंकाराने आणि दर्पोक्तीने काही उद्गार काढले, तेव्हा त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की देवेंद्रजी, मुळात तुम्हाला महाराष्ट्राने स्वीकारलंय हा भ्रम आहे तुमचा, फक्त महाराष्ट्रानेच तुम्हाला नाकारलंय असं अजिबात नाहीये देवेंद्रजी। तुमच्या पक्षातल्याही अनेकांनी तुम्हाला मनोमन अजिबात स्वीकारलेलं नाही, मग ते विनोद तावडे असतील, चंद्रकांत पाटील असतील, किंवा पंकजा मुंडे असतील, किंवा आशिष शेलार असतील, किंवा तुमच्या प्रवक्त्यांमधले सुद्धा अनेक जण, तुम्हाला कुणीही स्वीकारलेलं नाहीये। विद्यार्थ्यांबद्दल बोलताना फक्त एवढाच विचार करा की त्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी जर एखाद्या मंत्र्याची, आमदाराची, खासदाराची जर पोरं पोलिसांच्या काठीने जखमी झाली असती तर तुमची काय प्रतिक्रिया असती? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।